दावत मीडिया यूट्यूब चैनल, मोहब्बत का पैगाम, इंसानियत के नाम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मुअमिनीन युदनीना अलैहिन्न मिन जलाबिबिहिन ज़ालिका अदना अन युअरफ़न फ़ला युअज़ैन व काना अल्लाहु गफूरर रहीमा। मान्य अध्यक्ष साहेब, माझे गुरुजन, वयोवृद्ध नागरिक व माझ्यासोबत शिकत असलेले मित्रांनो, आजकाल हिजाब पर्दा या विषयावर फार चर्चा होत आहे। पर्दा म्हणजे काय? पर्दा म्हणजे लपविणे किंवा आवरण करणे असे होते। पर्दा स्त्री किंवा महिलांचा मान सन्मान वाढवतो, महिलांची आबरू इज्जत सुद्धा वाढवतो। ही वास्तविकता कोणाशी लपलेली नाही। पर्दा इस्लाममध्ये एक विशेष महत्त्व ठेवत आहे। जगाचे जाती धर्मामध्ये असा स्त्रीला महत्त्व नाही जसा मुसलमानाजवळ आहे। इस्लाम महिलांची मान सन्मान इज्जत व किंमत नव्हती। महिला फार अपमानित व बेआबरूचा शिकार होत होती। जगाचे रीतिरिवाजमध्ये महिला व बायांना यशीची वस्तू मानल्या जात होती। चीन, अरब नव्हे तर जगाच्या पाठीवर महिला बायवर अतिरेकीचे पर्वत कोसळत होते। हे सर्व होत असताना अल्लाहचे कृपेने अल्लाहचे रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी येऊन महिलांना वाजवी सन्मान व स्थान दिला। त्यांनी मान अभिमान दिला व त्यांनी मान व शर्मिंदीची चादर दिली, म्हणजे हिजाब दिला। अल्लाहचे रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने त्यांचे सर्व हक्क प्रदान केले आणि पडद्याच्या अलंकाराने मालामाल केले। अल्लाह तालाने कुराण मजीदमध्ये 7 आयते पाठवले। त्यांनी सांगितलं की या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मुअमिनीन युदनीना अलैहिन्न मिन जलाबिबिहिन ज़ालिका अदना अन युअरफ़न फ़ला युअज़ैन व काना अल्लाहु गफूरर रहीमा। याचा अर्थ असा की ए पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आपली मुली व बायकांना आणि मुस्लिम महिलांना सांगा की बाहेर जाताना आपल्या तोंडावर व शरीरावर चादर लटकावा व घुंगट काढून निघावे, कारण असे करणे त्याच्यासाठी योग्य होईल व त्या मुस्लिम म्हणून ओळखल्या जातील। त्यांना कोणी इजा पोचू शकणार नाही। अल्लाह माफी देणारा, कृपाळू व दयावान आहे। माझे बंधूंनो, पर्दा हा मान सन्मानचा जामीन आहे। इस्लाम महिलांना हिजाब व पडद्यात राहण्याचा हुकूम फरमान देत आहे, कारण दुसऱ्या इतर पुरुषाच्या वाईट नजरेने बचाव होईल, वाईट दृष्टीपासून सुरक्षित राहतील। परंतु आश्चर्य की इस्लामच्या या आदेशावर अल्लाहचा उपकार मानला पाहिजे, परंतु माझी आई बहिणी इस्लामच्या या मोठ्या उपकारापासून बेजबाबदार होत चालली आहे आणि निर्लज्ज, विना पर्दा विना हिजाबच्या जगण्याला आवड व पसंत करत आहे। अल्लाह तालाचे कार्य आहे की जे वस्तू जितकी मूल्यवान असते त्याच तिथले सुरक्षित ठेवतो, त्याला पडद्यामध्ये ठेवले जाते। मी आपल्या समोर उदाहरण ठेवतो। माणसाच्या मेंदूला शीर्ष शरीराचा हिस्सा म्हटले जाते। याला हाडाच्या कवचमध्ये ठेवले आहे। त्याचप्रमाणे फळे त्यांना अल्लाह तालाने टर्फरचे कवच दिले आहे, कारण त्यांनी गठ हा सुरक्षित राहू शकेल। सोना, चांदी, हिरे, मोती जितके किमती वस्तू तितके लपविले आहे। म्हणून माझा आग्रह आहे की आपण आपले बायको, मुली, सून यांना पडद्यामध्ये ठेवावा। माझं भाषण साजरे असेल तर लक्षात आला असेल की पर्दा काय आहे। इतकं बोलून मी माझं भाषण संपूर्ण करतो। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दावत मीडिया यूट्यूब चैनल, मोहब्बत का पैगाम, इंसानियत के नाम।